बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या AI संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन. गौतम अदानींच्या स्वागतासाठी रोहित पवार आणि अजित पवारांची हजेरी, तर रोहित पवारांच्या हाती गाडीचं स्टीअरिंग, अजित पवारही शेजारी. मुंबईत काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युतीची आज घोषणा. दुपारी 12 वाजता हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित प्रदेशाध्यक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद. शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेणार का, याची चर्चा. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत 207 जागांवर एकमत. 128 जागा भाजपला तर 79 जागा शिवसेनेच्या वाट्याला. उरलेल्या 20 जागांवर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम चर्चा. ठाकरे बंधूंच्या युतीत दोघेही दादर आणि प्रभादेवीच्या जागांसाठी आग्रही. मनसेकडून इच्छुकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू. आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. मुंबईत राष्ट्रवादी आज 35 जणांची यादी जाहीर करण्याची शक्यता. काल जाहीर होणारी यादी अचानक केली रद्द, तर आज यादी जाहीर करत उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप. पुण्यात जागांचा पेच अद्यापही कायम. 165 पैकी भाजपनं शिंदे सेनेला 16 जागा देऊ केल्याची माहिती, तर शिवसेना 35 जागांवर ठाम. पुण्यात पवार काका पुतळ्याचं फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र. प्रत्येकी 50 जागा लढण्याचा निर्णय. बाकीच्या जागा वंचित आणि आपसाठी सोडणार. सोलापुरात तृतीयपंथी समुदायातील इच्छुक उमेदवाराची हत्या. संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद. मृत अयूब सय्यद प्रभाग क्रमांक 16 मधून होते इच्छुक. खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर. तटकरेंच्या सांगण्यावरून विरोधकांच्या हत्या. शिंदेंचे आमदार थोरवेंचा गंभीर आरोप. एकनाथ शिंदेंनी केलं पीडित कुटुंबियांचं सांत्वन. नेत्यांच्या शेजारी बसणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री पंतप्रधान झाला. दिग्विजय सिंहांकडून मोदींसह संघाचं कौतुक. मोदींच्या फोटोसह जय श्रीराम म्हणत ट्विट. तर काँग्रेस हायकमांडनं खडेबोल सुनावल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.